लमताई गोरे उपसभापती. सदाभाऊ सुते. खरं तर या सभागृहामध्ये महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा आम्ही द्याव्यात आपल्याला, तर फार थोडे सभासद उपस्थित आहेत आणि पॉवरफुल आहेत, बरोबर आहे. परंतु 24 वर्ष या विधान परिषदेत काम केल्यावर अजूनही आशा टिकू नये की बदल होणार आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. याचं कारण वेळोवेळी मंत्र्यांकडून, शासनाकडून, आपल्याकडून जो प्रतिसाद मिळतो त्याच्यामुळे नक्कीच खात्री वाटते की मोठ्या प्रमाणामध्ये जग बदलतं आहे, स्त्रियांची प्रगती होते आणि त्याचबरोबर अतिशय प्रागतिक आपण कधीही कल्पनाही केली नसती अशा प्रकारचे विक्रम स्त्रिया करतायत. अगदी मग ती क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण विजेते झालो संघ, काहींनी म्हटलं की महिला दिनाच्या दिवशी पुरुष जिंकले शेवटी, पण आपल्याला त्याचा आनंद आहे, आपल्याला दुःख नाही आहे. आपण एक भारतीय नागरिक आहोत आणि त्याचबरोबर महिलांनी क्रिकेटमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळवलं. नाही तर आत्तापर्यंत सगळीकडे म्हणायचे लोक की बायकांना काही क्रिकेट कळत नाही. अन्य मुलींनी सुद्धा क्रिकेटमध्ये जिंकून दाखवलं, ऑलिम्पिकमध्ये मुली जिंकलेल्या आहेत आणि एक भगिनी तर अगदी गरोदर असताना सुद्धा तिने नेमबाजीमध्ये पदक मिळवलेलं आहे. त्यामुळे अगदी ज्याला आपण म्हणू की शारीरिक क्षमतेमध्ये कुठेही स्त्रिया जरी वेगळ्या असल्या तरीसुद्धा कमी न पडता त्या दिवसभरासाठी दिवस रात्र काम करतायत, हे आपल्याला चित्र दिसतं आहे. आणि म्हणूनच विविध क्षेत्रात झालेल्या प्रगती आणि या सगळ्या चॅलेंजेसना आपण सामोरे गेलो, त्याच्याबद्दल मी आपल्या आधीच्या समाजसुधारकांचे सगळ्यांचे आभार मानते. तुम्ही सगळेजण जे सभागृहात सभासद आहात आणि आपल्याला काही वेळेला असं वाटतं की कमी सभासद आहेत, परंतु लाईव्हवरतून आणि सगळ्या आसपासच्या अनेक ठिकाणातून लोक पाहत असतात की सभागृहात काय चाललेली चर्चा आहे आणि त्या दृष्टिकोनातून सभागृहामध्ये उपस्थित असलेले माननीय चंद्रकांतदादा पाटील, तसंच मेघनाताई सावे, श्री सावकारे हे सगळे मंत्रिमंडळातले सदस्य आणि त्याचबरोबर विरोधी पक्ष आणि विविध पक्षांमधले घटक जे इथे आहेत त्यांना मला सांगायला आवडेल की हे वर्ष जे आहे त्याचं जे सूत्र आहे त्यात राईट्स, जस्टिस अँड ॲक्शन फॉर ऑल विमेन अँड गर्ल्स आणि गिव्ह टू गेन, म्हणजे काहीतरी द्या साध्य करण्यासाठी, अशा प्रकारची त्याची सूचना आहे. 8 मार्च जागतिक महिला दिन एक इव्हेंट म्हणून अनेक ठिकाणी साजरा होतो, हे खरं आहे. मगाशी बोलत असताना बोलले की हा एक दिवस काही महिलांचे शोज ठेवायचे, मनोरंजन ठेवायचं आणि उरलेले 364 दिवस काही नाही. परंतु मला इथे नमूद करायला पाहिजे की आपण खूप मोठी वाटचाल करून आलो आहे आणि यावेळेला जागतिक महिला आयोगाचं सत्र आज 9 तारखेला न्यूयॉर्कमध्ये सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये साधारण कमीत कमी 12 ते 15 हजारांवरती स्त्रिया 189 देशांमधून सहभागी झालेल्या आहेत आणि म्हणून मग आम्ही BSCमध्ये विनंती केली की आपण 8 मार्चच्या निमित्ताने इथे सभागृहात सुद्धा चर्चा ठेवूया. हे आता आपण अशी तिसरी चर्चा सभागृहात करतोय. आम्ही याच्यापूर्वी 19 साली केली, त्याच्यानंतर 2023ला केली जेव्हा महिला धोरण मांडलं. आणि इथे मला सांगायला पाहिजे की मोठ्या अभिमानाने की सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघं एकत्र येऊन सभापती आणि अध्यक्षांचा प्रस्ताव मांडतात. ते मला आज तरी वाटतं की फक्त महाराष्ट्रातच घडू शकतं, कारण अनेक विधिमंडळांचा अभ्यास केल्यावर मला दोन्ही पक्ष मिळून, सत्ताधारी विरोधक मिळून एक प्रस्ताव घ्यायचा निर्णय घेतात असा इतिहास तर मला दिसत नाही आहे. आणि अनेक विधिमंडळाच्या अध्यक्षांशी मी बोलते तर तिथे ऐकल्यावर सगळेजण आश्चर्य व्यक्त करतात की दोन्ही पक्ष मिळून एखादा प्रस्ताव करतात का. म्हटलं हो, बेळगाव सीमा प्रश्नावरती आमचा असाच एकत्रित प्रस्ताव असतो, काही विषय मुद्दे असतात त्याच्यावरती आमचा प्रस्ताव असतो आणि हा महिला सक्षमीकरणावरती सुद्धा एकत्रित प्रस्ताव करून एरवीसारखा सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्षाकडून प्रस्ताव न येता सभापती आणि अध्यक्षीय आपण चेअरवरून तो प्रस्ताव घेत असतो. यावेळेला चौथं महिला धोरण आपलं जे झालेलं आहे त्याच्याबद्दल प्रस्तावामध्ये उल्लेख आहे आणि इथे मला नमूद करायला पाहिजे की हे चौथं महिला धोरण खूप मोठं डॉक्युमेंट आहे, पण ज्यांनी मांडलं आणि ज्यांना महिलांच्या प्रश्नावर काम करायचं आहे त्यांच्यासाठी मुद्दामून मी असं म्हणेन की हा सगळा कृती आराखडा राज्य सरकारने जो केलेला आहे त्याच्यामध्ये मंत्री उद्या बोलताना उत्तर देतीलच, पण प्रत्येक विभागासाठी त्यांनी निर्देशांक ठरवलेले आहेत की त्यांनी काय काम करायचं. आणि त्यामुळे जे मंत्री महोदय आज ड्युटी म्हणून इथे नाईलाजाने बसलेले आहेत, तर मी त्याचा संधीचा फायदा घेते आणि त्यामध्ये तुमच्या डिपार्टमेंट्सकडून सुद्धा महिलांच्या संदर्भात आपण काय करू शकतो असा ॲक्शन प्लॅन येणं अपेक्षित आहे, म्हणून हा आपण प्रस्ताव लावलेला आहे. उच्च तंत्र शिक्षण विभागात सांगायला हरकत नाही आहे की त्यांनी हॉस्टेल्सचा प्रश्न असेल किंवा मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत शिक्षण देण्याचा मुद्दा असेल, असे अनेक मुद्दे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने घेतलेले आहेत. पण त्याचबरोबर हे जे धोरण आहे
त्या धोरणामध्ये आपल्याकडे लाडक्या बहिणी झाल्या 2.25 कोटी, परंतु महिला धोरण आज शासनाच्या सगळ्या डिपार्टमेंट्सच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचले का याचा विचार आपण करायला पाहिजे. त्याची माहिती पण नाही आहे, वेबसाईटवरती आहे, त्यातले मुद्दे घेतले जातात, परंतु त्याच्या मागे शाश्वत विकास उद्दिष्टांबद्दलची काय भूमिका आहे. तर माझी पहिली अपेक्षा ही राहील की सगळ्या विभाग, मग ते गृह विभाग असेल किंवा कृषी विभाग असेल, त्या प्रत्येक विभागाचे काही मुद्दे या 4थ्या महिला धोरणामध्ये आपण घेतलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे कॅबिनेटने ते मंजूर केलेलं आहे आणि त्याचा कृती आराखडा प्रत्येक विभागाकडून होणं अपेक्षित आहे. मग उघडपणे कोण पटकन सांगत नाही, परंतु काही विभाग लगेच प्रतिक्रिया देतात, प्रतिसाद देतात, आराखडे पाठवतात, पण काही विभागांनी दादा त्यांची शांत भूमिका आहे. आणि म्हणून इथे या सगळ्या कामाच्या मध्ये प्रस्ताव येत असताना माझ्या माहितीप्रमाणे माननीय सुनेत्राताई पवार आपल्या सभागृहात उद्या विचार मांडणार आहेत. तर जे नोंद घेत असतील त्यांनी या सर्व डिपार्टमेंट्समधून आपण काय करणार आहोत याच्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्याकडून आपल्याला उत्तर पाहिजे आहे आणि म्हणून हा प्रस्ताव आपण नेमलेला आहे. त्या दृष्टिकोनातून मी असं म्हणेन की आपल्या अर्थसंकल्पामध्ये खूप एक चांगली गोष्ट झालेली की जी वर्षानुवर्ष आम्ही त्याच्यावरती पायी मोर्चे काढलेले आहेत, मिरवणुका घेतलेल्या आहेत, परिषदा घेतलेल्या आहेत. इथे मुंबईमध्ये तर मला आठवतं की साधारणपणे 88-89च्या सुमाराला, म्हणजे त्यालाही 36 वर्ष होऊन गेली. 40 वर्षापूर्वीपासून एकल महिला, त्यांना घरामध्ये संपत्तीमध्ये कोणी लाथ मारून बाहेर काढू शकतं. काही वेळेला शाब्दिक लाथ असते ती, काही वेळेला प्रत्यक्षात मारलेली लाथ असते. हे आपण चित्र बघतो आणि त्यातून तरुण जर का ती असेल बाई, तर तिला अजूनच वेगळ्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं. तर या एकल महिलांवरती राज्य सरकारने धोरण जाहीर केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की त्याचं आम्ही सर्वेक्षण करणार. त्याच्याबद्दल मी सरकारचे सगळ्यात प्रथम आभार मानते की यावेळेला प्रत्यक्ष कृती जसे आपण करतो त्याच्यामध्ये आपलं जे 4थं महिला धोरण आहे त्यात 97, 98, 99 आणि 96 या 4 मुद्द्यांच्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी आपण तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर एकल महिला म्हणजे काय, तर विमेन हेडेड हाऊसहोल्ड, ज्यामध्ये कुटुंबातली स्त्रीच कमावते आहे. आणि याच्यासाठी मला सांगायला हरकत नाही की माननीय श्री व्ही राधा या आपल्या ज्या सचिव आहेत, त्या पुणे जिल्ह्यात असताना त्यांनी फार पूर्वी प्रयोग केला होता की स्त्री कुटुंब प्रमुख असणाऱ्या महिलांचं सर्वेक्षण करायचं. तसं सर्वेक्षणासाठी आम्ही बैठक घेतली. त्याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांची मदत होती आणि पुणे जिल्ह्याचं हे सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे. आणि त्यांनी बैठकीमध्ये हेच सांगितलं की परत नवीन घरोघर द्यायची गरज नाही आहे. आपल्याकडे रेशन कार्डची यादी आहे की किती महिला प्रमुख आहेत. आपल्याकडे रोजगार हमी योजनेवरची महिलांची यादी आहे की जॉब कार्ड किती महिलांच्याकडे आहे. आरोग्याच्या योजना, महात्मा फुले योजनेसारख्या, त्या फक्त महिलांच्या नावाने कुटुंब प्रमुख कुठे आहेत हे आहे. त्यामुळे आपल्याकडे डाटा आहे, पण तो डाटा फक्त एकत्र करायचा की जेणेकरून आपल्याला अंदाज लागेल की कुठल्या स्त्रियांना अधिक गरज आहे कुटुंबाच्यामध्ये. आणि त्या दृष्टिकोनातून हा धोरण आणि सर्वेक्षण अतिशय चांगला मुद्दा आपल्या अर्थसंकल्पामध्ये आलेला आहे. त्याच्याबद्दल मी सरकारचे आभार मानते. दुसरं एक मला असं वाटतंय की आभार मानणं अजून एका गोष्टीबद्दल आवश्यक आहे. ते म्हणजे काल मी आरोग्य विभागाच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते आणि त्याच्यात HPV-साठी वॅक्सिनच्या संदर्भामध्ये प्रकाश आंबेडकर आणि मेघनाताई बोर्डीकर आपल्या मंत्री महोदय आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळेजण उपस्थित होते. आणि त्यावेळेला मला माहिती कळली की एक ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्यविषयक परिस्थितीच्या संदर्भात एक समिती आरोग्य विभागाने केलेली आहे आणि त्याच्यावरती सामाजिक क्षेत्रातले संशोधक जसे आहेत तसं माझ्यावरती अध्यक्ष म्हणून जबाबदारी टाकलेली आहे. आणि मला असं वाटतं की काही वेळेला मी स्वतःहून हे करते, दखल घेत असते, पण आरोग्य विभागाने जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आणि या कामामध्ये आपल्या सभागृहातले सगळे जे संवेदनशील आपण आमदार आहात त्यांच्या मदतीने याबद्दलचं अजून काही काम करून या महिलांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणं आपल्याला सोपं होऊ शकेल. मला आपल्यासमोर एक अहवाल आलेला आहे अजून की जो स्त्री मुक्ती संघटना त्यांनी 50 वर्ष स्त्रियांच्या चळवळीला झाली म्हणून तयार केलेला आहे. आणि हा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये त्यांनी 242 ठिकाणं त्याच्यामध्ये सर्वेक्षणं केलेली आहेत. आणि ही सर्वेक्षणं कसली आहेत, तर वेगवेगळ्या तालुक्यांचे ST स्टँड, नंतर रस्त्यावरचे बस थांबे, नंतर हॉस्पिटल्स, मुंबईमधले वेगवेगळे पूल, त्याचबरोबर रेल्वे स्टेशन्स,
मेट्रोची रेल्वे स्टेशन्स आणि त्याचा त्यांनी सेफ्टी ऑडिट करून हा एक अहवाल मला दिलेला आहे, सादर केलेला आहे. त्या सगळ्या काही आपल्या राजकीय विचाराच्या आमच्याशी संबंधित स्त्रिया नाही आहेत, बऱ्याचशा सामाजिक संघटना आहेत, काही जणी ट्रेड युनियन्सचं काम करणारे आहेत. पण त्यांनी जी निरीक्षणं नोंदवली आहेत ती मी गांभीर्याने एवढ्यासाठी घेतली की प्रत्येक वेळेला सरकार प्रत्येक ठिकाणची माहिती जमा करू शकेल असं नाही आहे. आणि त्याच्यातले जे मुद्दे आहेत ते मुद्द्यांच्या आधाराने सुद्धा मी बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये काही असे प्रश्न आलेले आहेत की आपल्याला महिला सुरक्षिततेच्या प्रश्नावरती आम्ही एक हुंडाबळीचा उल्लेख मगाशी चित्राताईंनी बोलत असताना केला आणि तिथे आपल्या एक लक्षामध्ये येतं की सेफ्टी कुटुंबात सुद्धा स्त्री सुरक्षित आहे अशातला भाग नाही आहे. आणि म्हणून आपल्याकडे स्वतःचीच एक कायद्याची यंत्रणा आहे, कौटुंबिक संरक्षण कायदा, आणि दुसरं पोलिसांचा भरोसा सेल आहे. पण आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेलं तर लक्षात येतं की एकच कुटुंब हे कौटुंबिक संरक्षण कायद्याखाली ती महिला जाते, तिथे ती केस नोंदवते, त्याच्यानंतर पोलिसांच्या भरोसा सेलमध्ये जाऊन तक्रार नोंदवते आणि नंतर परत फॅमिली कोर्टमध्ये केस जाते. म्हणजे एकच महिलेची तक्रार 3 ठिकाणी नोंदवली जाते आपल्याकडे. तर माननीय सनातन दाते आपले पोलीस महासंचालक आणि साधना जाधव निवृत्त न्यायाधीश यांची मी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये भरोसा सेल आणि कौटुंबिक संरक्षण कायदा हे दोन्ही एकत्र करून त्यामध्ये महिलांनी चांगल्या प्रकारे समन्वय कसा करता येईल की जेणेकरून केसेसची संख्या 1/3 होईल. 3 ठिकाणी जी स्त्री नोंदवली जाते तक्रार त्याच्या संदर्भामध्ये मी लक्ष दिलेलं आहे. आणि यामध्ये यासाठी परिवहन, रेल्वे, त्याचबरोबर ST स्टँड, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या वाहनांमध्ये पॅनिक बटन्स तयार करणं, शाळांमधल्या मुलींच्या सुरक्षिततेवरती बदलापूरपासून बरंचसं आपल्याकडे विचारविनिमय झालेला आहे. सखी सावित्री कमिटी झालेली आहे, तरी देखील आपल्याला घटना घडताना दिसत आहेत. तर त्याबद्दल जेव्हा विचार केला तेव्हा एक लक्षामध्ये आलं की बऱ्याच ठिकाणी शाळांमध्ये अगदी शाळेच्या आतमध्ये जाऊन मुलांना सोडण्यापेक्षा रस्त्यावरच सोडून दिलं जातं. ती मुलांना कोण घेऊन जातं, पालकांनीच नेलं आहे का दुसऱ्यांनी नेलं आहे हे सुद्धा कळत नाही. तर यावरती मी निर्देश दिले माझ्या बैठकीमध्ये. सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढविण्यात येत आहे. तर त्याच्यासाठी म्हणून सगळ्या शाळांच्या स्वच्छतागृहांच्या मधली CCTV बाहेरून त्याच्यात असणं, त्याचबरोबर महिला मदतनीस नेमणं आणि पालकांच्या बैठका घेणं, पॅनिक बटनच्या संदर्भामध्ये जनजागृती वाढवणं आणि याचबरोबर छोट्या मुलांना जिथे सोडलं जातं अगदी किंडरगार्टन किंवा शिशुवर्गातल्या, तर ते मैदानावर त्या शाळेच्या अंतर्गत पालकांनी घेतलं पाहिजे मुलांना ताब्यामध्ये आणि त्यांना तिथे सोडलं पाहिजे. आज तुम्ही वेगवेगळ्या शहरांमधून जिथून येतो आपण, पुणे आहे, संभाजीनगर आहे, जळगाव आहे, तर बहुतेक शाळांमध्ये मुलांना दारावरती सोडून देतात आणि नंतर पालक येतात की नाही हे सुद्धा बहुतेक ठिकाणी शिक्षक पाहत नाहीत. तशा छोट्या छोट्या असल्या तरी सूचना त्याबद्दल केलेल्या आहेत. या रिपोर्टमध्ये 13 मुद्दे आलेले आहेत. हिरकणी कक्ष, ST आणि रेल्वे याच्यात राखीव जागा, महिलांसाठी स्पेशल बसेस, स्थानिक बस सेवेमध्ये आरक्षण, स्वच्छतागृह, हेल्पलाईन, तक्रारीच्या नोंदी या संदर्भामध्ये अपेक्षा आहे. आणि आज पुणे महानगरपालिकेने एक निर्णय घेतला आहे की महिलांच्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. ती पण स्वागतार्हच आहे. आणि मला तर असं सुचवायचं आहे माननीय शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेब आणि सुनेत्राताईंना की महानगरपालिकेच्या बस सेवा अनेक ठिकाणी आहेत. संभाजीनगरला आहेत, जळगावला आहेत, नाशिकला आहेत. ज्या ज्या ठिकाणी बस सेवा आहेत त्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आपल्या परिवहनचे कमिशनर आणि नगरविकासने एकत्रित घेणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांना छेडछाड होणं किंवा त्यांना फॉलो होणं, त्यांना शेरेबाजी करणं या संदर्भामध्ये काही आपल्याला उत्तरं देता येतील. एक अजून मुद्दा आहे शक्ती कायदा. शक्ती कायद्याच्यावरती आपली जॉईंट सिलेक्ट कमिटी होती आणि त्यामध्ये आपण सर्व पक्षांनी मिळून शक्ती कायदा केंद्र सरकारकडे दिला. शक्ती कायद्याची वैशिष्ट्य काय होती आपल्याला माहिती आहे की ज्याच्यात शिक्षेचं प्रमाण जास्त होतं, त्याचबरोबर डाटा जर का कोणी दिला नाही वेळेवरती तर त्यांना शिक्षा होती, फाशीची शिक्षा होती. त्याचबरोबर आरोपपत्र किती दिवसात द्यायचं त्याची मुदत मर्यादित केलेली होती. पण असं असताना BNS लागू झालं, भारतीय न्याय संहिता केंद्र सरकारने, आणि ती गेल्या वर्षी जुलैमध्ये लागू झाल्यावर
नंतर आपल्याकडे अशी प्रतिक्रिया आली राज्य सरकारकडे की भारतीय न्याय संहितेमध्ये शक्ती कायद्यातले बरेचसे मुद्दे अंतर्भाव झाल्यामुळे शक्ती कायदा आवश्यकता नाही आहे. परंतु ज्यावेळेला मी त्याचा अभ्यास केला त्यावेळेला असं लक्षामध्ये आलं की 14/12/2025ला मी नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की ॲसिड फेकून जखमी करणं याबद्दल भारतीय न्याय संहितेमध्ये उल्लेख नाही आहे. त्याचबरोबर सायबर क्राईमच्या संदर्भात भारतीय न्याय संहितेमध्ये उल्लेख तेवढा नाही आहे. आणि फाशीची शिक्षा ही जी आहे ती परत 7 वर्षाच्या आतल्या ज्या ज्या गुन्ह्यांच्या मधल्या शिक्षा आहेत त्या ठिकाणी एक नियम केलेला आहे भारतीय न्याय संहितेमध्ये की पोलिसांना अटक करत असताना आरोपीला आधी नोटीस द्यावी लागेल. मुद्दा असा आहे की आरोपीला जेव्हा नोटीस मिळते पोलिसांची त्याबरोबर तो आरोपी फरार होतोय, पळून जातो. एवढ्या मोठ्या मुद्द्याच्याकडे आपलं लक्ष गेलेलं नाही आहे. आणि म्हणून आपल्याला वेळ प्रसंगी त्याला अमेंडमेंट करणं गरजेचं आहे, जे मी फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांनाही बोलले आहे आणि तसं निवेदन दिलेलं आहे की आपल्याला अमेंडमेंट करायला पाहिजे की अशी नोटीस जर का तो धमक्या देत असेल, जर का तो आरोपी त्यांनी शारीरिकदृष्ट्या तिचा फार हिंसक पद्धतीने छळ केलेला असेल, हुंड्याची मागणी वारंवार करत असेल, सक्तीने गर्भपात करवला असेल, असे काही नियम आणि निकष लावा की ज्याच्यामध्ये त्याला तो 100% पळून जाणारे आपल्याला जर का माहिती आहे तर परत पोलिसांनी त्याला इंटिमेट केल्यावरती तो पळून जाणार आहे. प्रत्येक वेळेला आपण महिलांच्या आत्महत्या किंवा हुंडाबळी झाले की आपण म्हणतो की असं का होतं आहे. तर जेव्हा तिला कळतं आहे की याला माहिती कळली की हा मला परत मारणार आहे त्याच्याऐवजी ती विचार करते की मीच आता आत्महत्या करते. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी सगळ्या जगामध्ये आपल्याला सुरक्षा मिळणार नाही आणि आईवडिलांच्याकडे गेलो तरी आपण ओझं होऊ हे जेव्हा मुलींना वाटतं त्याला मुली आत्महत्येला प्रवृत्त होतात. आणि म्हणून सरकार आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुमचा जगण्याचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आम्ही कायदा सक्षम करू हे आपल्याला केंद्र सरकारला सुद्धा सांगावं लागेल. आणि केंद्र सरकारलाही सांगत असताना मी श्री दाते यांच्याबरोबर आणि साधना जाधव मॅडमबरोबर मिटिंग घेतली तेव्हा मी पोलिसांना असं रिक्वेस्ट केलेली आहे की आपलं दोषसिद्धीचं प्रमाण किती आहे हे जर का 19 पासून पाहिलं तर दोषसिद्धीचं प्रमाण फक्त 24 ते 25% आहे सामाजिक गुन्ह्यांमध्ये. आणि पॉक्सो त्या लहान मुलींवरच्या अत्याचारामध्ये तर ते प्रमाण 10 ते 12% आहे. याचा अर्थ 100पैकी 90 केसेसमध्ये त्याला काही अधिकारी शब्द वापरतात की त्यांचा समझोता होतो, पण समझोता नसून ती शरणागती असते. कारण इतका वेळ त्याच्यामध्ये गेलेला असतो की त्याच्यात ते सिद्ध होईपर्यंत त्या मुलीची ताकद आणि तिच्या कुटुंबाची क्षमताच राहत नाही. आणि त्यातून कुठे तांड्यावरती किंवा गोरगरीब मुली असतील तर त्या शाळेत परत पोचायच्या कशा, कारण दुसऱ्या शाळेत जायचं म्हटलं तर परत फी भरायला लागेल. शाळा आयडेंटिफाय होते आणि मग 1-2 वर्षामध्ये भारतीय न्यायसंहितेत जरी सांगितलं असेल की केसची काय परिस्थिती आहे हे तुम्ही सांगा तरीसुद्धा तिच्या घरापर्यंत पोचण्यामध्ये आपण कमी पडतो. आणि मग आपल्याला दिसतं की सिद्धच झालं नाही, परत नवीन केस होते. नवीन केस आली की आम्ही सामाजिक कार्यकर्ते तिथे जातो, भेटतो. चार्जशीट 1 महिन्यात दाखल होतो, पण चार्जशीट 1 महिन्यात दाखल होऊन सुद्धा साक्षीदार संरक्षण कायदा दादा आपण इथे या सभागृहात मंजूर केला होता 2018च्या सुमाराला. पण साक्षीदारांना संरक्षण देणं जर का त्याच्यात आपण कमी पडत असू तर ते आपोआपच गुन्हेगाराला त्याचा गैरफायदा मिळतो. आणि म्हणून साक्षीदार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करणं आणि शक्ती कायद्यातली अमेंडमेंट आणि त्याचबरोबर पोलिसांना पूर्वसूचना देण्याच्या संदर्भात न्यायसंहितेच्या मुद्द्याला अमेंडमेंट या तिन्ही गोष्टी खूप आवश्यक आहेत, याच्याकडे मी लक्ष वेधते. सरोगसीच्या संदर्भामध्ये आपल्याकडे बदलापूरच्याबद्दल जी लक्षवेधी आली होती त्यावेळेलाही मी सुचवलं होतं की हा जो कायदा आहे सरोगसी नियमन कायदा 2021 आणि सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान नियमन कायदा 2021 या बिजांड काढून बेकायदेशीर विक्रीच्या संदर्भातली लक्षवेधी 4/3/2026ला आलेली होती. तर त्यामध्ये सुचवलं होतं मी की पोलीस आणि आरोग्य विभाग आणि महिला बालविकास विभाग यांच्या कमिट्या करणं फार आवश्यक आहे. कारण मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्टची माहिती प्रत्येक महिला बालविकास अधिकाऱ्याला असेल असं नाही आहे, पोलिसांना असेल असं नाही आहे. आणि त्याचबरोबर ती बाकीचे संबंधित डिपार्टमेंट्सना पण त्याची माहिती नाही आहे. आणि म्हणून मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट असेल किंवा सरोगसीबद्दलचा ॲक्ट असेल याच्याबद्दल आपल्याला कमिट्या करणं गरजेचं आहे. एक अजून मुद्दा आहे तो म्हणजे छोट्या मुलींना
ज्या वेळेला गर्भधारणा होते पॉक्सोसारख्या केसेसमध्ये, तर पोलिसांना परमिशन घ्यावी लागते 16 आठवडे झाल्यावरती, जर का तिचे गर्भपात करायचा असेल तर. पण बहुतेक केसेसमध्ये परवानगी मिळेपर्यंत इतका वेळ जातो की शेवटी ती मुलगी बाळंत होते. तुम्ही कल्पना करा, 12 किंवा 13, 14 वर्षाची मुलगी तिला बाळंत होते कारण तिला पोलिसांच्या परमिशनच वेळेवरती मिळत नाही आहेत. मग या संदर्भामध्ये आपण डॉक्टर निखिल दातार आणि अनेक जण कोर्टामध्ये गेलेले आहेत की त्यांना ठराविक कालमर्यादेमध्ये परवानगी मिळाली पाहिजे. आणि कुठल्या अधिकाराने आपण 14 वर्षाच्या मुलीला सांगतो की हिचं गर्भधारणा चालू ठेवली पाहिजे म्हणून? बऱ्याच वेळेला तिला स्वतःच्याच लक्षात येत नाही की गर्भधारणा झालेली आहे. आणि म्हणून हे जे मुद्दे आहेत ते माझ्या मते मानवतेच्या संदर्भातले मुद्दे आहेत. आपल्याला शहरं सुरक्षित केली पाहिजे. शहरं सुरक्षित करत असताना माझ्याकडे सुद्धा अर्बन सेफ्टीवरचा रिपोर्ट आहे, ज्याच्यामध्ये पब्लिक पॉलिसी असली पाहिजे, उजेड असला पाहिजे कानाकोपऱ्यामध्ये. त्याचबरोबर रस्ते खडबडीत जेवढे असतील तेवढं त्या ठिकाणी अंधारामध्ये तिची मुस्कटदाबी करणं सोपं होत असतं कानाकोपऱ्यामध्ये. आणि एक चांगली गोष्ट आहे की आपण पायाभूत सुविधा प्रचंड बांधतोय, मोठमोठे पूल होत आहेत, सुंदर रस्ते होत आहेत, पण त्याचा राडारोडा, त्या फ्लायओव्हर खालचा अंधार आणि त्याच्यामध्ये जाण्याचे जे सबवेज आहेत ते सबवेजसुद्धा उजेड आणि प्रकाशित असले पाहिजेत. आणि म्हणून ज्या ज्या महानगरपालिकांमध्ये काम होतं आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींच्यावरती सेफ सिटीज, अर्बन सेफ्टी, आमची शहरं सुरक्षित असली पाहिजेत, याच्यासाठी काम होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आजचा हा जो ठराव आहे त्या ठरावात आपल्या प्रस्तावाच्यामध्ये मला शेवटी असं सांगावं असं वाटतं, आपली सर्व जी डिपार्टमेंट्स आहेत, आदिवासी, वन, नागरी विकास, आरोग्य, परिवहन, या सगळ्यामध्ये महिला बालविकास, सामाजिक न्याय, या सगळ्यांचा महिला धोरण 2024 याच्यानुसार कृती कार्यक्रम त्यांनी करणं, त्यासाठी बजेटची तरतूद करणं आणि त्याचबरोबर त्या कृती कार्यक्रमामध्ये सामाजिक संस्थांना सहभागी करून घेणं, हे प्रत्येक डिपार्टमेंटसाठी मॅन्डेटरी असलं पाहिजे. उद्योग विभागाने स्वतःचं महिला धोरण केलेलं आहे, पण जिल्हानिहाय लोकांच्या सहभागाच्या जोपर्यंत समित्या होत नाहीत तोपर्यंत फार त्याच्यामध्ये कमी न्याय मिळतो. मी स्वतः, मला आठवते की महिला धोरणाची पहिल्यांदा कमिटी झाली 94ला, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी झाली, तेव्हा तर मी काही आमदार नव्हते. आम्हाला अतिशय आनंद झाला की कमिटी झाली, पण त्या कमिटीची 2 वर्षात एकदाही मीटिंग झाली नाही. आज आपण आमदार आहोत, मी मंत्री आहात, मी उपसभापती आहे, आपण गेलो की जिल्हाधिकारी लगेच आपल्याला ॲक्सेस होतात आणि लगेच ते येस सर म्हणतात, लगेच करायला लागतात. पण ज्या लोकांच्या पाठीमागे कुठलाच सत्तेचा आधार नाही आहे अशी माणसं ज्यावेळेला जातात तेव्हा त्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी काही ना काही यंत्रणा असायला पाहिजे. दत्ता भरणे आता सभागृहात आलेले शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भात, महिलांचं त्यांच्या पुनर्वसनासाठी गमे श्री ज्यावेळेला विभागीय आयुक्त होते नाशिकला, तेव्हा त्यांनी उभारी म्हणून प्रकल्प पूर्ण उत्तर महाराष्ट्रात घेतलेला होता. आणि त्याच्यामध्ये जे संभाव्य आत्महत्या करणारे लोक आहेत, जिथे वारंवार नापिकी होते, ज्या कुटुंबांच्यावरती कर्जाची परतफेड होत नाही आहे, त्या कुटुंबातल्या महिलांबरोबर तिथल्या महसूल विभागाच्या यंत्रणांनी बोलायचं, असा एक त्यांनी कार्यक्रम तयार केलेला होता. माझी तुम्हाला विनंती राहील की प्रत्येक गोष्टीला बजेट लागतं असं नाही आहे, बजेट लागतं, परंतु या सगळ्यांना सामावून घेऊन अशी जी वल्नरेबल किंवा संकटग्रस्त कुटुंब आहेत त्या कुटुंबांना आपण सामावून घेण्यासाठी पावलं टाकू शकतो. शिर्डी संस्थांकडे भरपूर निधी आहे, त्यांनी मुलांसाठी हॉस्टेल बांधायचं ठरवलं 1000 मुलांसाठी. मी त्यांना विनंती केली की शेतकरी आत्महत्या झालेली कुटुंब आहेत त्यातल्या मुलामुलींना इथे राहायला तुम्ही सोय करून द्या. नंतर तिथले CEO बदलले, CEOंना बदलल्यानंतर परत दुसऱ्या CEOंना भेटले, ते म्हणाले नाही आमचं काय असं ठरलेलं नाही आहे, शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबातल्याच मुलामुलींना राहायला द्यायचं, आम्ही सगळ्यांना देणार आहोत, आम्ही आमच्या परिसरातल्या मुलांचा फक्त विकास बघणार आहोत. मला असं वाटतं की राज्याचा पूर्ण विचार करणं हे जसं गरजेचं आहे, तसं स्त्रियांच्या संदर्भात बोलत असताना बरेचसे जण म्हणाले, त्यांचं कौतुक केलं, पण हे जरी कौतुक केलं तरी मी महिलांनाही सांगत असते की स्त्रियांनीसुद्धा स्त्रियांबद्दल बोलत असताना रोज मी एका महिलेबद्दल चांगलं बोलीन हा संकल्प करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर एखाद्या स्त्रीच्या समोर आपण काय बोलतो आणि तिच्या पाठीमागे काय बोलतो याच्याबद्दल आमच्या बांधवांनी विचार करणं आवश्यक आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन, राजकारणात मी हे शिकले की पाठीमागे काय बोलले याच्याकडे लक्षच द्यायचं नाही, समोर कसे वागतायत, समोरचा माणूस जो आहे तो चांगलाच आहे असं धरून बोलायचं. आणि कळलं तरी त्यांना कळू द्यायचं नाही की आम्हाला कळलेलं आहे काय बोललं ते,
तर या सगळ्या दृष्टिकोनातून आता इतक्या महिला राजकारणात निवडून आल्या आहेत, सगळीकडे महापौर झाल्या आहेत, उपमहापौर झाल्या आहेत. त्यांना जर का आपल्याला खच्ची न होता चांगलं काम करून द्यायचं असेल तर त्यांच्या प्रशिक्षणाची खूप आवश्यकता आहे असं मला वाटतं, की ज्याच्यामध्ये निगोसिएशनची स्किल बऱ्याच वेळेला जे होणार नाही तिथूनच स्त्रिया सुरुवात करतात. आमचं हे होत नाही, ते होत नाही, ते होत नाही, मग 1 मिनिटातच ती मीटिंग आटोपते. त्यामुळे सुरुवात करताना सकारात्मक करावी आणि शेवटी आपली मागणी काय ती ठेवावी. अशा गोष्टी काही काही अनुभवातून कळल्या. तर आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने खरं तर दादांचं विधेयक असल्यामुळे वाटत होतं की आपण त्याग करावा बोलण्याचा, पण मी विचार केला की त्याग नको करायला, त्यापेक्षा दादांनाच सरळ थांबवून घेऊन आपण सभागृहात असा विचार केला. स्वार्थी म्हणता येणार नाही, पण मी विचार केला की बाहेर मेसेज काय जाईल, आणि म्हणून मी विनंती केली की नाही दादा, आपण हा प्रस्ताव पूर्ण करून घेऊया. आपण मला इथे बोलायची सभागृहाने संधी दिली. सभापती राम शिंदे, राहुल नार्वेकर यांनी हा BSc प्रस्ताव येत असताना सहकार्य केलं. आणि खरं सांगायचं तर म्हणजे सगळ्या पुरुष वर्गाच्या बरोबर लक्षात होतं. मला स्वतःला अगदी बोलायची का भांडायची वेळ आलीच नाही. लगेचच 8 मार्च म्हटल्यावरती मान्य झालं. ते दादा तुम्ही होता BScमध्ये, सवय झाली. आणि त्यामुळे चांगल्याच नाही नाही ते चांगलंच आहे सगळं. आणि मला असं वाटतं की याच दृष्टीने आपण महाराष्ट्र पुढे जात असताना अजून आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळतील. परंतु जेंडर पॅरिटी कधी होईल, किती दिवस हे स्त्रिया भांडत राहणार, हा प्रश्न लोक विचारतात. तर UNच्या रिपोर्टनुसार जेंडर पॅरिटी समानता यायला 125 वर्ष लागणार आहेत. त्यामुळे आपल्याला हे असं 15-20 वर्ष, 10 वर्ष, कोण यंग लोक आहेत त्यांना 40 वर्ष बोलत राहायला लागणार, करत राहायला लागणार, असा सुद्धा संकल्प करणं गरजेचं आहे. धन्यवाद. अतिशय चांगली चर्चा या ठिकाणी झाली. दादा देतो मी.